एक ओवर की समाप्ति में यहाँ पे धाव संख्या होती हुई यहाँ पे डोमिनेटर्स टीम की। हेलो 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 हेलो। काफी अच्छा बॉल है यहाँ पे और अंपायर का इशारा वाइट। इनिंग का दूसरा ओवर लेके आते हुए बॉलर हिमांशु। काफी अच्छा शॉट यहाँ पे बैट्समैन द्वारा। वेद काफी अच्छा शॉट यहाँ पे और थोड़ी फील्डिंग में सजावट वेद के लिए। इस बीच अगली गेंद और एक बार उठा के खेली हुई गेंद यहाँ पे और सीधा फील्डर के हाथ में जाके वन टप्पा। काफी अच्छी गेंद यहाँ पे ऑफ साइड की दिशा में। कुछ बातचीत होते हुए दो बैट्समैन के बीच कुछ इशारा करते हुए आंखों ही आंखों में और इस बीच अगली गेंद वेद के लिए। शॉट शॉट क्या शॉट मारा है बैट्समैन ने ऑफ साइड। काफी अच्छा शॉट ऑफ साइड की दिशा में उठा के खेला था और इस बीच अगली गेंद। शॉट एक बार मारते हुए खींच के मारा हुआ था और इस बीच गैप में जाते हुए गेंद। काफी अच्छी फील्डिंग वहां पर फील्डर द्वारा। काफी जोश में दिखते हुए दोनों टीम के प्लेयर्स। इस बीच अगली गेंद और एक पटका और ये बाउंड्री की तरफ जाती हुई गेंद यार चौका। नहीं 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 देखते हैं अभी। आता चालू असलेला सामना बजरंग टायटल वर्सेस डॉमिनेटर्स अतिशय सुंदर सुरेख सामना चालू आहे। भविष्यातील तरुण खेळाडू घडवण्यासाठी 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर महोत्सवावर आज तरुण विद्यार्थ्यांसाठी तरुण खेळाडूंसाठी त्यांना प्रेरणा मिळावी त्यांना जीवनाचं एक मार्ग मिळावा यातून एखादा खेळाडू घडू शकतो यासाठी आज तरुण विद्यार्थ्यांसाठी तरुण खेळाडूंसाठी एक सामना आयोजित केलेला आहे।
ते बोलण्याची एक पद्धत राहते ना, योग्य पद्धतीने बोला. आता चालू असलेला सामना हा बजरंग टायटन वर्सेस डॉमिनेटर्स विरुद्ध हा सामना चालू आहे. भविष्यातील तरुण खेळाडू घडवण्यासाठी या सामन्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर सुरेख सामन्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महाराजा व कला क्रीडा बहुउद्देशीय संस्था द्वारा आयोजित महाराजा चषक पर्व पहिले अतिशय रोमांचक सामना आणि हा जो चषक आहे हा अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे आणि भविष्यातील तरुण खेळाडू घडवण्यासाठी आजचा सामना आयोजित केलेला आहे. पुढचा चेंडू घेऊन येत आहे तो नवखुरा तरुण गोलंदाज आदित्य. त्याचा सामना करेल तो वेद वर्सेस आदित्य असा हा सामना रंगतोय. बघूया यामध्ये बाजी कोण मारणार, वेद मारणार की आदित्य. दोन्ही संघामध्ये तरुण खेळाडूंचा भरणा. त्याचप्रमाणे आमचे पंच सुद्धा अतिशय तरुण, अवघ्या 16 वर्षांचे आमचे पंच. उंच टोलण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने खेळलेला आहे. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी झाला तो फलंदाज. मिडॉनच्या दिशेने टोलवलेला, सॉरी लॉंग ऑनच्या दिशेने टोलवलेला चेंडू होता. मिडॉन परत एकदा उंच टोलवण्याचा प्रयत्न, मात्र यात अपयशी झाला तो फलंदाज. यावेळेस मात्र आदित्याने या चेंडूवर आपलं वर्चस्व गाजवलं. अतिशय सुंदर फटकेबाजी करतो. एक सनसनीत चौकार खेचला होता स्क्वेअर कट शॉट खेळून. परत एकदा उंच टोलवण्याचा प्रयत्न आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण केलंय ते. अतिशय सुंदर यष्टीरक्षण करतोय आणि कव्हरच्या दिशेने तैनात आहे आमचा ICCचा नवा उगवता तारा हिमांशू. पुढचा चेंडू उंच टोलवण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने टोलवलेला स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव घेण्यात यशस्वी झाला तो फलंदाज. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक करत धाव संख्या वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा. अजून सुद्धा एकही फलंदाज बाद झाला नाही. पुढचा चेंडू घेऊन येणार आदित्य. मधात पडकलेला चेंडू. इथे दोन्ही फलंदाजामध्ये योग्य समन्वय झाला नाही आणि समन्वयाच्या अभावामुळे धावचीत झालाय तो पहिला फलंदाज करण. करण आपल्या अर्जुनकडे वापस परतताना तंबूमध्ये वापस परततोय करण. बहुतेक त्याला अर्जुनची आठवण आली असावी. त्याला अति घाई होती. मेरे करण अर्जुन कब आएंगे. पुढचा नवा फलंदाज खेळपट्टीवर आलेला आहे. पुढचा चेंडू घेऊन येणार तो आदित्य. सामना करेल तो वेद. उंच टोलवण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला आहे तो. एक धाव घेतलेली आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते क्षेत्ररक्षकाने. नवा फलंदाज सामना करेल तो आदित्यचा. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. डीप पॉइंट, स्क्वेअर लेग, मिड विकेट
लॉंग ऑन लॉंग ऑफ. एक उंच डोलवण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव घेतली आहे ते नव्या फलंदाजाने. एक एक करत धाव संख्या वाढते आहे ती. बजरंग टायटन्स या संघाची 3 षटकांच्या नंतर धाव संख्या झालेली ती 1 बाद 26 धावा. नवेगाव एंडच्या दिशेने गोलंदाजीचा मारा करेल तो नवखुरा तरुण गोलंदाज राज. त्याचा सामना करेल तो नवा फलंदाज अथर्व. अथर्व मसाल्याचे ब्रँडिंग कंपनीचे त्यांचे चिरंजीव अथर्व. लांब घेतलेला रणअप नवा गोलंदाज राज. सामना करेल तो अथर्व. अथर्व वर्सेस राज असं समीकरण निर्माण झालेलं आहे. बघूया काय होत आहे ते. मधात टाकलेला चेंडू आणि तेवढाच सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव घेण्यात यशस्वी झाला तो फलंदाज. पुढचा चेंडू घेऊन येत आहे तो राज. सामना करेल तो वेद. परत एकदा चेंडू समजण्यात अपयशी झालाय तो फलंदाज. स्विचिट खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता. सनसनीत चौकार खेचण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु यात सपशेल अपयशी ठरला तो फलंदाज. पुढचा चेंडू परत एकदा मधात टाकलेला चेंडू आणि अतिशय सुंदर यष्टीरक्षण केलं ते यष्टीरक्षकाने. योग्य भूमिका पार पाडताय तो यष्टीरक्षक. तेवढीच त्याला सुंदर सुरेख साथ देत आहे तो गोलंदाज राज. पुढचा चेंडू परत एकदा उंच टोलवण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू. एक धाव घेण्यात यशस्वी झाला तो फलंदाज. एक एक करत संयमी फलंदाजी करत आहे तो फलंदाज. एक एक करत संघाची धावसंख्या वाढवण्याचा त्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर परतताना राज. सामना करेल तो अथर्व. परत एकदा स्विचिट खेळण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर गोलंदाजीचा प्रदर्शन करतोय तो नवखा गोलंदाज तरुण गोलंदाज. येणाऱ्या भविष्यात काळातील यापैकी एखादा खेळाडू गडचिरोली जिल्ह्याचं नाव नक्कीच रोशन करेल अशी मी आशा बाळगतो. पुढचा चेंडू परत उंच डोलवण्याचा प्रयत्न. अपील केलेली आहे आणि पंचाने झेलशीत घोषित केलेलं आहे. इथेच अथर्वच्या डावाचा अंत झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बजरंग टायटन्स या संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 28 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बजरंग टायटन या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 28 धावा. महाराजा व कला क्रीडा बहुउद्देशीय संस्था द्वारा या महाराजा चषकाचं जे आयोजन केलेलं आहे यामध्ये 2 एंड करवी सामने खेळवले जात आहेत. एक एंड नवेगाव एंड, त्याचप्रमाणे दुसरे एंड हे सिटी एंड आहे. आता सिटी एंड कडून गोलंदाजीचा मारा होणार आहे. नवा फलंदाज खेळपट्टीवर तैनात. अथर्वची जागा घेण्याकरिता नवा फलंदाज आलाय तो आपला रुद्र आहे का? नवा फलंदाज आलाय तो रुद्र. नवा बॉलर कोण आहे? बॉलर अबे हात दाखव ना. हिमांशू, आमचा आयसीसीचा नवा उगवता तारा हिमांशू. जो स्कोरर राहते ना, अंपायरला हात दाखवा लागते त्याचे जे हे आहेत ना, काही लक्ष पाहिजे ना. मग तो ते व्हाईट न
लोणाळकर साहेबांचं नुकतंच मैदानावरती आगमन झालेलं आहे. महाराजा व कला क्रीडा बौद्धिक संस्था द्वारा मी दोनाडकर साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अतिशय सुंदर गोलंदाजाचं प्रदर्शन केलं हिमांशूने. पहिला चेंडू टाकला तो सिटी एंडच्या दिशेने आणि पहिल्याच चेंडूमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे हिमांशूने. पहिल्याच चेंडूमध्ये पहिलाच बडी मिळवलेला आहे आणि पहिलाच त्याच्या चेंडूवर माघारी परतताना फलंदाज आणि कॉमेंट्री बॉक्स कडे बघताना आमचा उगवता तारा रुद्र. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय तो हिमांशू. या आधीच्या सामन्यामध्ये रुद्राने सुद्धा एक भरीव कामगिरी केलेली होती. 3 बडी घेतलेले होते, 2 षटक टाकले होते, त्यामध्ये 6 धाव दिले होते. पुढचा चेंडू घेऊन येतो हिमांशू. परत एकदा उंच डोलवण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. हळूच बॅट काढलेली होती स्क्वेअर कट करण्यासाठी, परंतु यावेळेस मात्र सपशेल अपयशी ठरला तो फलंदाज. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय तो रुद्र. हिमांशू परत एकदा सुंदर गोलंदाजी केलेली हिमांशूने. त्रिफळा उडवलेला तो फलंदाजांचा. अतिशय सुंदर गोलंदाजी करता येतो हिमांशू. 2 चेंडूमध्ये 2 बडी घेतलेले आहेत. जर तिसऱ्या चेंडूमध्ये परत एक बडी घेतला तर हॅट्रिक होणार. परत एकदा हवेत होता चेंडू आणि परत एकदा तिथे धाव चीज झालेला आहे. 3 चेंडूमध्ये 3 बडी घेतलेल्या आहेत हिमांशूने. हिमांशूला माझ्याकडून 500 रुपयांचं बक्षीस मी जाहीर करतो. सामना झाल्यानंतर हिमांशूने माझ्याकडून 500 रुपये रोख न्यायला विसरू नयेत. अतिशय सुंदर गोलंदाजाचं प्रदर्शन करतोय हिमांशू. 3 चेंडूमध्ये 3 बडी घेतलेले आहेत. बघूया पुढच्या चेंडूमध्ये कुठली किमया साधतो. नवा फलंदाज खेळपट्टीवर तैनात. जणू वाऱ्याच्या गतीने गोलंदाजी करता येतो. सपशेल अपयशी ठरतायत फलंदाज. त्याचा चेंडू समजण्याकरिता पुढचा चेंडू. परत एकदा अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय तो हिमांशू. फलंदाजांना बांधून ठेवलेला आहे आणि त्याची जी गोलंदाजीचा वेग आहे, त्याचा गोलंदाजीचा वेग पाहून फलंदाजांना त्याच्या अचूक टप्प्याचा अंदाज येत नाहीये आणि त्यामध्येच अडखडतोय तो फलंदाज. अतिशय सुंदर गोलंदाजी. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन केलं हिमांशूने. 6 चेंडूमध्ये एकही धाव न देता 3 गडी बाद केलेले आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन हिमांशूकडून आमच्या ICCचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय गेडाम यांचे सुपुत्र रविभाऊ गेडाम यांचे सुपुत्र हिमांशू. जशी मैदानावर गोलंदाजी करतात रवी मेजर, त्याचप्रमाणे सुंदर गोलंदाजी करतोय तो हिमांशू. आता नुकतंच काही क्षणाआधी महाराजा व कला क्रीडा बौद्धिक संस्थाद्वारा आयोजित केल्या जाणाऱ्या सामन्यांच्या ठिकाणी मैदानावरती लांडे साहेब आणि PY साहेबांचं आगमन झालेलं आहे. तर महाराजा व कला क्रीडा बौद्धिक संस्थाद्वारा मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं, आसनस्थ व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे ICCचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय राठोड साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. रविभाऊ गेडाम जशी कामगिरी करतात त्याचप्रमाणे हिमांशूला मूलमंत्र पाजून बाळकडू पाजून त्याला सामन्याकरिता पाठवलेलं होतं आणि त्यामध्ये अगदी तंतोतंत खरं उतरताना हिमांशू पुढचा चेंडू घेऊन येतो. तो नवा गोलंदाज सामना करेल तो डावखुरा फलंदाज. मधात टाकलेला चेंडू समजण्यात अपयशी झालाय तो फलंदाज. कुठली धाव मिळाली नाही या चेंडूमध्ये. डॉमिनेटर्स संघ आपला वर्चस्व गाजवत होतो या सामन्यामध्ये. बजरंग टायटन्स मात्र अडखडती सुरुवात. परत एकदा उंच डोलवण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने. एक धाव घेण्यात यशस्वी झालाय तो डावखुरा फलंदाज.
तिलक. तिलकने आपलं वैयक्तिक खातं उघडलेलं आहे 1 धावेच्या स्वरूपात. रुद्राने 2 चेंडू खेळलेले आहेत तरी सुद्धा अजूनपर्यंत त्याचा खातं उघडलेलं नाही. पुढचा चेंडू घेऊन येत आहे तो शिवम. उंच टोलवण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला चेंडू. बराच काळ हवेमध्ये चेंडू घरंगळत हवेमध्ये होता. घरंगळत चेंडू जाऊन क्षेत्ररक्षकाने अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 1 धावावर समाधान मानावं लागलं आणि या प्रकारे रुद्रने आपलं वैयक्तिक खातं उघडलेलं आहे. शिवमचा सामना करणार तो तिलक. अतिशय चुरशीचा सामना रंगताना फलंदाजाच्या डोक्यावरून गेलेला चेंडू, बीमर टाकलेला चेंडू यामध्ये समजण्यात अपयशी झालाय. पंचांचा इशारा अतिरिक्त धावेचा, नो बॉल घोषित केलाय पंचांनी. नो बॉल म्हणजे फ्री हिट. फ्री हिट खेळणार तो रुद्र. सामना करेल तो शिवमचा. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. उंच टोलवण्याच्या नादामध्ये अपयशी झाला तो फलंदाज. यावेळेस अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते क्षेत्ररक्षकाने. 2 धावा घेण्यात यशस्वी झालाय तो फलंदाज. रुद्र सुंदर गोलंदाजी करतोय. त्यानंतर पुढचा चेंडू घेऊन येणार शिवम. सामना करेल तो वेद. अतिशय सुंदर टाकलेला चेंडू. फलंदाजाला बहुतेक चेंडू समजलेला नसावा. अतिशय धारदार गोलंदाजी करतोय तो शिवम. रुद्र आणि तिलक मैदानावरती हजर. पुढचा चेंडू शिवम. सामना करेल तो परत एकदा उंच टोलवण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 1 धाव घेण्यात समाधान मानावं लागेल. या प्रकारे बजरंग टायटन संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती 6 षटकांच्या समाप्तीनंतर बजरंग टायटन संघाची एकूण धावसंख्या झालेली ती 5 गडी बाद 35 धावा. सहा षटकांच्या समाप्तीनंतर बजरंग टायटन संघाची धावसंख्या झालेली आहे ती 5 बाद 35 धावा. शेवटचे 2 षटक उरलेले आहेत. आयसीसीचा उगवता तारा रुद्र आपल्या गोलंदाजी सुरुवात करतो आहे. मागच्या सामन्यामध्ये जसं आजच्या सामन्यामध्ये हिमांशूने 3 बडी घेतलेले होते, 3 बडी टिपलेले होते, त्याचप्रमाणे रुद्राने सुद्धा भरीव कामगिरी केलेली होती. 2 षटकांमध्ये 6 धावा देऊन 3 गडी बाद केलेले होते. त्यावेळेस रुद्रा सुद्धा हॅट्रिक वर होता. आज बघूया रुद्र हॅट्रिक घेतो की काय. जर आज रुद्राने हॅट्रिक घेतली तर माझ्याकडनं त्याला 1000 रुपयांचं बक्षीस. अतिशय सुंदर चेंडू टाकलेला आहे रुद्रने. फलंदाज समजू शकला नाही त्याचा चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करताना रुद्र मागच्या सामन्याची आठवण करून देतोय आणि त्याच लयीत आज रुद्र दिसतोय. बघूया पुढचा चेंडू. रुद्रचा सामना करेल रुद्र. परत एकदा अतिशय सुंदर टाकलेला चेंडू. लॉंग ऑनच्या दिशेने घडंगडत चाललेला चेंडू. 1 धाव घेण्यात यशस्वी झालाय तो फलंदाज रुद्र. रुद्रचा सामना करेल तो तिलक. डावखुरा उगवता तारा, उगवता सितारा, नवा फलंदाज तिलक. तिसरा चेंडू सामना करेल तिलक. परत एकदा अतिशय सुंदर टाकलेला चेंडू. फलंदाज समजू शकला नाही आणि तिथेच फलंदाज कोसळला. बहुतेक चेंडूचा वेग भयंकर होता. अतिशय वेगवान टाकलेला चेंडू पाहायला लागल्याबरोबर फलंदाज खेळपट्टीवर कोसळला. पुढचा चेंडू सामना करेल तो तिलक. उंच डोलवण्याचा प्रयत्न. बराच काळ हवेमध्ये आहे चेंडू. बघूया काय होतंय ते. तिथे झेल सोडलेला तो क्षेत्ररक्षकाने.
अतिशय सुंदर गोलंदाजीचा प्रदर्शन करतोय रुद्र. रुद्रला परत एकदा संधी होती, परंतु क्षेत्ररक्षकाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी चुका ह्या माणसाकडूनच होतात आणि त्या चुकातूनच शिकावं लागतं. पुढचा चेंडू सामना करेल रुद्रचा सामना करेल रुद्र. कट करण्याचा प्रयत्न, परत एकदा हवेत चेंडू होता, एक धाव घेण्यात यशस्वी झाला तो रुद्र. अतिशय संयमी फलंदाजी करतोय तो रुद्र आणि तेवढीच सुंदर गोलंदाजी करतोय तो रुद्र. ICC चे संस्थापक आदरणीय बादलवार साहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव रुद्र. जसे बादलवार साहेब मोठे मोठे फटके आणण्यात माहिर आहेत, त्याचप्रमाणे रुद्र सुद्धा घातक गोलंदाजी करण्याकरिता माहिर आहे. उंच ढोलवण्याचा प्रयत्न, कमरेच्या वर, पंचांचा इशारा, नो बॉल. नो बॉल अर्थातच फ्री हिट. फ्री हिट ही फलंदाजासाठी मिळालेली मुक्त परवानगी असते. बघूया फलंदाज त्याचा कितपत फायदा उचलतात. रुद्रचा सामना करेल तो रुद्र. पुढचा होणारा सामना हा पुढचा चेंडू उंच डोलवण्याच्या प्रयत्नामध्ये त्रिफळाचीत बाद झालेला आहे आणि फलंदाजाचा त्रिफळा उलवलेला आहे, परंतु हा नो बॉलच्या नंतर टाकलेला चेंडू होता, फ्री हिटचा चेंडू होता आणि त्यामुळे फलंदाजाला बाद घोषित करता येणार नाही. अतिशय सुंदर गोल चेंडू टाकलेला होता रुद्राने, परंतु तो समजण्यास अपयशी ठरला फलंदाज आणि या फ्री हिटचा कुठलाच फायदा घेता आला नाही तो रुद्रने अतिशय सुंदर चेंडू टाकलेला होता आणि फलंदाजाचं नाव सुद्धा रुद्र आहे. रुद्र वर्सेस रुद्र, रुद्र विरुद्ध रुद्रचं समीकरण होतं, परंतु यावेळेस मात्र बाजी मारली आहे ती ICCचा उगवता तारा रुद्रने. या सामन्याचं अंतिम षटक, अंतिम षटकाची सुरुवात करणार आहे तो नवखा गोलंदाज अरविंद. सामना करेल तो तिलक. सिटी एंडच्या दिशेने मारा करेल अरविंद, त्याचा सामना करेल तिलक. 7 षटकांच्या समाप्तीनंतर बजरंग टायटन संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती 5 बाद 40 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक म्हणजे 8वं षटक. परत एकदा कमरेच्या वरती पंचांचा इशारा, नो बॉल अर्थात फ्री हिट. बघूया तिलक षटकार मारून विजयी तिलक लावतात की फ्री हिटचा कसा फायदा घेतात. डाव्या एसटीच्या बाहेर एक अतिरिक्त वाईटच्या स्वरूपात धाव मिळते ती बजरंग टायटन संघाला. अरविंदला या सामन्यामध्ये पुनरागमन करण्याकरिता टिचून गोलंदाजीचा मारा करावा लागेल. मोक्याच्या क्षणी बडी मिळवावे लागतील, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. अतिशय सुंदर टाकलेला चेंडू. यावेळेस पुनरागमन करताना अरविंद, फ्री हिटवर कुठलाच फायदा घेता आला नाही तो तिलकला. पुढचा चेंडू घेऊन येत आहे तो अरविंद, सामना करेल तो तिलक. उंच टोलवण्याचा प्रयत्न, अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय तो अरविंद. हा चेंडू मात्र समजू शकला नाही तिलक. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय अरविंद. परत एकदा उंच टोलवण्याचा प्रयत्न, शॉट मिड विकेटच्या दिशेने. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलंय ते फलंदाजाने, एक धाव घेण्यात यशस्वी झालाय तिलकचा रुद्र सामना करणार अरविंदचा. पुढचा चेंडू घेऊन येतो तो अरविंद, सामना करेल रुद्र. उंच टोलवण्याचा प्रयत्न होता, त्यात सपशेल अपयशी ठरला तो फलंदाज. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन तरुण गोलंदाजांद्वारा. या संघामध्ये दोन्ही जे संघ आहेत हा तरुण खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. भविष्यातील खेळाडू घडवण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर या सामन्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मैदानावरती महाराजा व कला क्रीडा बौद्धिस्ट संस्थाचे पदाधिकारी चर्चा करताना पुढला चेंडू
आणि यावेळेस मात्र त्रिफळा उडालेला आहे रुद्रचा. सुंदर गोलंदाजी आणि घातक गोलंदाजी करतोय तो अरविंद बराचकाड. आठ षटकांच्या समाप्तीनंतर बजरंग टायटन संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती 6 बाद 43 धावा. डॉमिनेटर संघाला 8 षटकांमध्ये 44 धावांची आवश्यकता. लवकरात लवकर बजरंग टायटन संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवावं.
अंतरगाव वर्सेस कोणसरी यानंतरचा होणारा सामना अंतरगाव वर्सेस कोणसरी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर आपली हजेरी कॉमेंट्री बॉक्स समोर लावावी. रुद्रा खुश हुआ. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. आपला वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येत आहे तो नवेगाव यांच्या दिशेने वेद. त्याला नाही कुठलाच खेद. वेद अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय तो वेद. सामना करेल तो हिमांशु. पहिल्या चेंडू पासून मैदानावरती तळ ठोकून उभा असलेला फलंदाज. 3 चौकार खेचलेले आहेत. पुढचा चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने टोलवलेला चेंडू. 2 धावा घेण्यात यशस्वी झालाय तो हिमांशु. अतिशय सुंदर फलंदाजी करतोय हिमांशु. आपल्या वैयक्तिक 17 धावांवर खेळताना हिमांशु डॉमिनेटर संघाकडून अतिशय सुंदर गोलंदाजी केलेली होती. घातक गोलंदाजी केलेली होती हिमांशु गेडामने. त्यामुळे त्याला 500 रुपयांचं रोख बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. पुढचा चेंडू वेदचा. सामना करेल हिमांशु. पुढला चेंडू परत एकदा उंच डोलवण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र अपयशी ठरला नाही. यावेळेस सामन्यामध्ये पुनरागमन करताना वेद यष्टीरक्षकाने अतिशय सुंदर झेल टिपलेला आहे यष्टींच्या मागे आणि तंबूत माघारी परततोय तो हिमांशु. कोणसरी संघाच्या कर्णधारांना विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर नाणेफेक करण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स समोर हजर व्हावं. नवीन फलंदाज डुबा मैदानावरती हजर. डुबा उसका है अजूबा. पुढला चेंडू घेऊन येतो तो वेद. देत नाही आपल्या गोलंदाजीचा भेद. वेद रुद्रा खुश हुआ. पुढला चेंडू सामना करेल तो आदित्य. आदित्य राय कपूर. अतिशय सुंदर स्क्वेअर कट खेळलेला आहे तो पॉइंटच्या दिशेने. आपला वैयक्तिक खातं उघडण्यास यशस्वी झालाय तो आदित्य. 2 चोरट्या धावा घेतलेल्या आहेत आदित्यने. अतिशय सुंदर फटका खेळला होता कव्हर्सच्या दिशेने. सनसनीत स्क्वेअर कट खेळलेला होता मात्र चौकार जाऊ शकला नाही. 2 धावांवरती समाधान मानावं लागलं आदित्यला. पुढचा चेंडू वेदचा. पुढला चेंडू उंच डोलवण्याचा प्रयत्न. मिड विकेटला टोलवलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आहे. सुंदर सुरेख क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते क्षेत्ररक्षकाने. सामन्याचं समीकरण डॉमिनेटर संघाला 31 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. जर बजरंग टायटन संघाला जर सामना जिंकायचा असेल तर त्यांना घातक गोलंदाजी करावी लागेल. अचूक ठिकाणी टप्पे टाकावे लागतील. बोक्याच्या क्षणी बडी मिळवावे लागतील आणि झेल सुद्धा टिपावे लागतील. पुढचा चेंडू वेदचा. सामना करेल तो आदित्य. परत एकदा चेंडू. यावेळेस मात्र अपयशी झालाय तो आदित्य. कोणसरी संघाला विनंती आहे की त्याने लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स समोर आपली हजेरी लावावी. लवकरात लवकर. यानंतरचा होणारा जो सामना आहे रंगत सामना रंगणार आहे आणि हा सामना रंगेल 2 बलाढ्य संघांमध्ये. अतिशय चुरशीचा सामना रंगणार आहे. प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं मैदान. लाखो प्रेक्षक आज मैदानावरती हजर. यानंतरचा रंगणारा सामना हा रंगणारा सामना असेल अंतरगाव वर्सेस कोणसरी. कोणसरी संघाला विनंती आहे की त्याने लवकरात लवकर नाणेफेक करण्याकरिता मैदानावरती आपली हजेरी लावावी. अन्यथा त्यांच्या संघातील त्यांच्या सामन्यातील 2 षटक कमी करण्यात येतील.
मैदानावरती छोट्या ठेकेदारांचं आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे तीन षटकांची समाप्ती झालेली आहे. उर्वरित 5 षटक टाकायचे आहेत बजरंग टायटन संघाला. राष्ट्रीय पदक विजेते ज्यांचा राष्ट्रपतींद्वारे सत्कार झालेला आहे असे आमचे रवी मेजर रविभाऊ नेताम यांचं नुकतंच मैदानावरती आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे छोटा ठेकेदार हिमांशूचं सुद्धा आगमन झालेलं आहे. अतिशय सुंदर उत्तुंग फटका हाणलेला आहे तो. आदित्यने सनसनीत चौकार षटकार खेचलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. सुंदर फलंदाजी करतोय तो आदित्य. स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला होता चेंडू. पुढचा चेंडू परत उंच मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण. स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार खेचलेला होता आदित्यने. यानंतरचा रंगणारा सामना कोणसरी वर्सेस आंतरगाव. दोन्ही संघांना विनंती आहे की कोणसरी संघाचे कर्णधार त्याचप्रमाणे आंतरगाव संघाचे कर्णधार दोघांनी कॉमेंट्री बॉक्स समोर आपली हजेरी लावावी. आंतरगाव संघाचे कर्णधार मैदानावरती हजर झालेले आहेत. त्याचप्रमाणे कोणसरी संघाच्या कर्णधारांनी आपली हजेरी लावावी, अन्यथा त्यांच्या डावातील 2 षटक कमी केली जातील या गोष्टीची नोंद त्यांनी घ्यावी. पुढला चेंडू परत एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू. अतिशय सुंदर चौकार खेचलेला आदित्यने. अतिशय सुंदर फलंदाजी करता येतो आदित्य. डीप फाईन लेगच्या दिशेने सनसनीत चौकार खेचलेला आदित्यने पुढचा चेंडू घेऊन येत आहे तो अर्जुनचा भाऊ करण. फक्त या सामन्याची औपचारिकता बाकी आहे आणि ही औपचारिकता सुद्धा आदित्यने पूर्ण केली आणि डॉमिनेटर संघ या सामन्यामध्ये विजयी झालेला आहे. मॅच डॉमिनेटर संघ या सामन्यामध्ये विजयी झालेला आहे. 43 धावांचं आव्हान दिलेलं होतं बजरंग टायटन संघाने आणि या सामन्यामध्ये 44 धावा करून डॉमिनेटर संघ या सामन्यामध्ये विजयी झालेला आहे. विजय संघाचे अभिनंदन. हा जो सामना आहे हा सामना विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे. बजरंग टायटन्स त्याचप्रमाणे डॉमिनेटर्स या दोन्ही संघ कॉमेंट्री बॉक्स समोर हजर होतील. दोन्ही संघ यानंतरचा रंगणारा सामना आंतरगाव वर्सेस कोणसरी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर आपली हजेरी कॉमेंट्री बॉक्स समोर लावावी आणि त्यांचे नाणेफेक घेऊन लवकरात लवकर